आणि महत्त्वाची बातमी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मराठी भाषेचं कौतुक करण्यात आलेलं आहे। दिल्लीमधील मराठी साहित्य संमेलनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेचं कौतुक केलंय। मराठी साहित्यातून राष्ट्रप्रेम दिसून येतं असं पंतप्रधान मोदी म्हणाले। तर मोदींनी साहित्य संमेलनाला हजेरी लावल्यामुळे मला आनंद झाला, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे। तर दिल्ली आणि महाराष्ट्राचं एक नातं आहे, राजकीय आणि सांस्कृतिक संबंध आहेत असं देखील शरद पवार यांनी म्हटलं। शरद पवार यांचं आगमन झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः शरद पवारांना बसण्यासाठी मदत केली। त्याचबरोबर मोदींनी स्वतः पवारांना ग्लासमध्ये पाणी ओतून दिलं। मराठी साहित्य संमेलन देशाच्या राजधानीमध्ये दुसऱ्यांदा होत आहे। साहित्य संमेलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित आहेत, याचा मला आनंद आहे। याआधी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्घाटन केलं होतं। यानंतर 70 वर्षांनंतर या संमेलनाची पुनरावृत्ती होत आहे। नरेंद्र मोदी यांना आमंत्रण दिल्यानंतर त्यांनी लगेच होकार दिला। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी मोदींची भूमिका महत्त्वाची आहे। दिल्ली आणि महाराष्ट्राचं एक नातं, राजकीय आणि सांस्कृतिक संबंध, शरद पवार यांचं वक्तव्य। मैं जब मराठी के बारे में सोचता हूं तो मुझे संत ज्ञानेश्वर का वचन याद आना बहुत स्वाभाविक है। माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजासी जिंके। यानी मराठी भाषा अमृत से भी बढ़कर मीठी है। जवाहरलाल नेहरूंनी जसं संमेलनाचं उद्घाटन केलं, त्याची पुनरावृत्ती होताना 70 वर्षांनी या संमेलनाचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हातून होतंय, याचा मला आनंद